बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। महिलांवरील अन्याय, अत्याचार तसंच त्यांच्या तक्रारींची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून वेळेवर दखल घेतली जावी, त्यासाठी निर्भया पथक आणि भरोसा सेलचा प्रभावी वापर करावा। महिलांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी न्यायालयात गैरहजर राहत असेल तर वॉरंट प्रक्रिया राबवावी। कोणत्याही परिस्थितीत पीडित महिलांना कायद्याच्या चौकटीतून न्याय मिळावा अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या। कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध संस्था, व्यक्ती आणि तक्रारदारांच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या। राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठका घेतल्या जातात। आज आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कोल्हापुरात पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीला जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि तक्रारदार महिलांची उपस्थिती होती। प्रारंभी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं स्वागत केलं। त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी तक्रारदार महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या। महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या तक्रारी पोलिसांनी प्राधान्यानं दाखल करून घ्याव्यात। मुळात महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक आणि भरोसा सेलचा प्रभावी वापर करावा अशी सूचना केली। निर्भया पथकातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाळा महाविद्यालयात जाऊन तरुणींना दिलासा द्यावा असं सांगून भोगावती महाविद्यालय परिसरात घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं नमूद केलं। महिलांची छेडछाड किंवा विनयभंगाच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी। महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी वारंवार न्यायालयात गैरहजर असेल तर वॉरंट प्रक्रिया राबवावी अशी सूचना देखील त्यांनी केली। दरम्यान कोल्हापूर पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षेविषयी जाणीवपूर्वक प्रभावी उपाययोजना होत असल्याबद्दल चाकणकर यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सुशांत चव्हाण, महिला पोलीस अधिकारी स्वाती यादव, शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।